मित्रांनो, कधी कधी असं होतं ना, आपण बघतोय ते खरं आहे हे माहीत असूनही डोक्याला ते पटतच नाही. अंटार्क्टिकामध्ये सुद्धा असंच काहीतरी घडलं. एक पेंग्विन आपल्या पूर्ण कॉलनीतून अचानक वेगळा पडतो. ना भांडण ना गोंधळ, तो फक्त वेगळ्या दिशेने चालायला लागतो. साधारणपणे पेंग्विन असं कधीच करत नाहीत, कारण समुद्राकडे गेलं की त्यांना अन्न मिळतं, कॉलनीत राहिलं की सुरक्षितता मिळते. पण हा पेंग्विन ना समुद्राकडे चाललोय ना आपल्या लोकांकडे परत फिरतोय. सायंटिस्ट तिथे उभे राहून बघत असतात, तेही गोंधळलेले. तो पळत नाहीत, घाबरलेले नाहीत, तो शांतपणे एकसारखा चालत राहतोय. थोड्या वेळानं लक्षात येतं, तो अंटार्क्टिकाच्या आतल्या भागाकडे डोंगराच्या दिशेने चाललाय. ते डोंगर म्हणजे काही जवळचे नाहीत, 10-10 किलोमीटर दूर. त्या दिशेला ना खाणं ना आसरा ना जगण्याची कुठलीही शक्यता. आणि हो, ही काही बनवलेली गोष्ट नाहीये, ही खरी घटना आहे. 2007 साली झालेल्या एन्काउंटर ॲट द एंड ऑफ द वर्ल्ड या डॉक्युमेंटरीमध्ये हा सीन आहे. ती केली गेली होती वर्नर हॅगझॉन नावाच्या माणसाने. तो स्वतः म्हणतो, हा पेंग्विन आजारी वाटत नव्हता, घाबरलेलाही नव्हता, तो फक्त चालतोय. सायंटिस्ट सांगतात, जर त्याला पकडून परत कॉलनीत सुद्धा आणलं तरी तो पुन्हा त्याच दिशेने चालायचा. म्हणजे हा काही अपघात नव्हता, हा त्याचा पॅटर्न होता. सायन्स काय सांगते, पेंग्विन एकट्याने निर्णय घेत नाहीत, ते ग्रुप सोबत चालतात. आजूबाजूच्या नैसर्गिक खुणांवरून दिशा ठरवतात. पण इथे सगळं उलट होतं. हा पेंग्विन ग्रुप सोडतोय, खुणा सोडतोय आणि जिथे काहीच नाही त्या दिशेला सुद्धा चालतोय. हा पेंग्विन कुठे चालला होता हे कदाचित कुणालाच माहीत नव्हतं. पण काही दिवसांनी एक गोष्ट स्पष्ट झाली. त्या दिशेला गेल्यावर परत येणं शक्य नव्हतं. त्या थंडीत, त्या डोंगरामध्ये जिथे ना अन्न आहे ना आसरा, तिथे शेवट ठरलेलाच होता. आणि तरीही तो गोंधळलेला नव्हता, तो घाबरलेला नव्हता, तो पळत नव्हता, तो चालत होता. जणू काही त्याला माहीत होतं की ही वाट त्याला कुठे घेऊन जाणार आहे. जणू काही त्याने परत येण्याचा विचार सोडून दिला होता. तो बाहेरच्या दिशा शोधत नव्हता, तो फक्त आपल्या आतून येणाऱ्या आवाजामागे चालत होता. आणि इथंच ही गोष्ट बदलते, कारण मग ती फक्त पेंग्विनची राहत नाही, ही आपली होती. कारण आपण सगळेच कधी ना कधी शेवट माहीत असूनही सगळं सुरक्षित मागे टाकून एका अशाच वाटेवर चालत निघतो जिथे उत्तर नसतात, फक्त आतला आवाज असतो. तेव्हा प्रश्न असा नसतो आपण कुठे चाललो, खरा प्रश्न असतो आपण ऐकतोय का आपल्या आतल्या आवाजाला.